सर्वसामान्यांच्या विकासासाठी पुन्हा संधी द्या. आमदार राजेश पाटील हलकर्णी MIDCत ट्रॉमा केअर उपजिल्हा रुग्णालयाची पायाभरणी समारंभ. गेल्या 5 वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ व महायुतीच्या माध्यमातून 1600 कोटी निधी आणून मतदारसंघाचा कायापालट केला आहे. त्यात गोरगरीब जनतेच्या आरोग्याची सोय व्हावी म्हणून 20 बेडचे ट्रॉमा केअर व 50 बेडचे उपजिल्हा रुग्णालयासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याची फलश्रुती झाली असून येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले. हलकर्णी MIDCत शुक्रवारी पाटणे फाटा ट्रॉमा केअर व उपजिल्हा रुग्णालयाची पायाभरणी समारंभ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्वागत सरपंच राहुल गावडा यांनी केले तर प्रास्ताविक शिवानंद हुंबरवाडी यांनी केले. आमदार पाटील म्हणाले, शाश्वत विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून महायुतीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगत दौलतच्या निवृत्त कामगारांची व इतर देणी देण्यास अथर्व कंपनीला सांगावे असे पालकमंत्री मुश्रीफ यांना त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री लाडकी बहीण, वयोश्री योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत, वीज बिल माफी या योजना कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवा असे आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले. युवक अध्यक्ष पांडुरंग बेनके यांनी आभार मानले. यावेळी माजी मंत्री भरमू पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आसुर्लेकर, सचिव अनिल साळुंके, धर्मांना गावडा, तानाजी गडकरी, अभय देसाई, विठोबा गावडे, परशुराम पाटील, अनिल सुरुतकर, बाळू चौगुले, अप्पाजी करडे आदी उपस्थित होते. भरमू अण्णांनी युती धर्म पाळावा. चांगल्या कामाला कायम पाठराखण करणाऱ्या माजी मंत्री भरमू पाटील यांनी आता मतभेद बाजूला सारून युती धर्म पाळावा व आमदार राजेश पाटील यांना विधानसभेसाठी सहकार्य करावे असे आवाहन मुश्रीफ यांनी करताच त्याला टाळ्या वाजून पाठिंबा उपस्थितांनी दिला. राजगोळीचं प्राथमिक आरोग्य केंद्र व चंदगड तालुक्याचं जे महत्त्वाकांक्षी जी आरोग्याच्या दृष्टीनं जी योजना होती त्या योजनेला आज वर्क ऑर्डर प्राप्त झालेली आहे आणि त्याचा पायाभरणी शुभारंभ तुमच्या शुभ हस्ते व्हावा. साहेबांनी मला शब्द दिला की तू सांगशील त्या दिवशी मी येतो आणि त्यामुळं आज हा सोन्याचा दिवस उजाडलेला आहे. तुमच्या आणि माझ्या या चंदगड तालुक्यामध्ये आपल्या आरोग्य दूतांच्या हस्ते ज्यांना देवदूत म्हणून मानलं जातं महाराष्ट्रामध्ये, ज्याला श्रावण बाळ म्हणून संबोधलं जातं या महाराष्ट्रामध्ये, त्या नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या हस्ते आज हा पायाभरणी शुभारंभ या चंदगड तालुक्यातल्या 20 बेडचं ट्रॉमा केअर आणि 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालयाचा हा कार्यक्रम आपण त्यांच्या हस्ते पार पाडत आहोत. मी माझं भाग्य समजतो की ज्या व्यक्तीनं माझ्या पाठीशी हिमालयासारखं उभं राहून हनुमानाची ताकद देऊन तुमच्या या मतदारसंघामध्ये चंदगड, आजरा, गडिंग्लज या 3 तालुक्यातली राष्ट्रवादी माझ्या पाठीशी ठेवली आणि मला आमदार करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे तेच आज त्यांच्या शुभ हस्ते या मतदारसंघातल्या एका चांगल्या विकास कामाचा शुभारंभ आणि प्रारंभ आणि आरंभ आज इथं होतोय. स्वर्गीय नरसिंग गुरुनाथ पाटील, स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या पाऊल वाटेवर चालत असताना त्यांची नीती, त्यांची तत्व आणि त्याचबरोबर त्यांचे असलेले सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी घेऊन आज या 3 तालुक्याचा विकास साधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केलेला आहे आणि त्या माध्यमातून आज या आरोग्य सेवेसाठी ज्या वेळेला स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर हयातीत होते 2013च्या बृहत आराखड्यामध्ये ह्या ट्रॉमा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी आली, पण गेली 7 वर्ष तो ट्रॉमा केअर सेंटर आणि त्याला जागा उपलब्ध होत नव्हती. 2019ला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलात आणि त्यानंतर आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या काळात आपल्याला आदरणीय अजितदादांनी अल्प दरामध्ये आरोग्य विभागाला ही 4 एकर जागा उपलब्ध करून दिली आणि त्याच्यानंतर त्याला 34 कोटीची निधी या आरोग्य केंद्रासाठी आदरणीय अजितदादांनी मंजूर करून दिलेली आहे आणि आज त्याच्या पहिल्या टप्प्यातल्या 27 लाखाचा
कामाचा शुभारंभ आपण आज करत आहोत। त्यामुळं हे उपकार, हे ऋण आदरणीय अजितदादांचे आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांचे तुम्ही आणि मी कदापि विसरता कामा नये। सकाळी आदरणीय बर्मू अण्णांच्या उपस्थितीत आपण राजगोळीचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं शुभारंभ तिथं केला। 2018 साली ते आरोग्य केंद्राचं शुभारंभ झाला होता, म्हणजे बांधकाम झालं होतं, पण तिथं नाही डॉक्टर्स होते, नाही नर्सेस होते आणि 5 वर्ष लागली त्याच्यासाठी जी नोकर भरती व्हायची होती। आता कुठेतरी त्याला 2 डॉक्टर्स प्राप्त झालेले आहेत। इतर जे काय आवश्यक असणारा स्टाफ आपल्याला तिथं उपलब्ध करून देण्याचं अभिवचन दिल्यानंतर मगच त्या आज दवाखान्याचा आपण शुभारंभ केलेला आहे। राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब राज्यमंत्री होते, त्यांच्याकडनं तिथल्या बृहत आराखड्याची मंजुरी करून घेतली, तिथे पदनिश्चिती करून घेतली आणि त्याच्यानंतर आता ती भरती जी विलंब लागला होता मराठा आरक्षणाच्या संदर्भात असेल किंवा शासकीय अनेक अडचणीमुळं जी नोकर भरती होऊ शकली नाही, त्यामुळं ते सुद्धा आरोग्य केंद्र असंच पडून होतं। आज त्याचा शुभारंभ सुद्धा मुश्रीफ साहेबांच्या हस्ते आणि आदरणीय बर्मू अण्णांच्या उपस्थितीत आपण केलेला आहे। आदरणीय बर्मू अण्णांचं नेतृत्व घेऊन गेली 10 वर्ष मी राष्ट्रवादीच्या पक्षात येण्या अगोदर या मतदारसंघाच्या विकासाला आम्ही खांद्याला खांदा लावून आपण काम केलेलं आहे। आणि मला आठवते तो दिवस, मगाशी अण्णांनी सांगितलं की तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या चांगल्या कामाला आपण उपस्थित राहणं हे आपलं कर्तव्य समजून अण्णा इथं उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाला अण्णांनी शुभेच्छा दिल्या। मला तो दिवस आठवतो, अण्णा ज्यावेळेला तुम्ही नरसिंगराव पाटलांचा पराभव केला आणि तुम्ही निवडून आला, त्यावेळी तुमची आघाडी काय नाव होतं, समविचारी आघाडीच्या माध्यमातून तुम्ही निवडून आला होता। त्या दिवशी त्या पराभवाच्या वेळी सुद्धा त्या तहसीलदार कचेरीमध्ये ज्यावेळी तुमचं अभिनंदन केलं, मला ते शब्द आठवले। माझ्या वडिलांनी त्यावेळी तुम्हाला अण्णा सांगितलं होतं की चंदगड तालुक्याच्या विकासासाठी जे जे माझं सहकार्य पाहिजेल मी नक्की तुम्हाला देऊ म्हणून तिथं तुमचा हार घालून तुमचा सत्कार केला होता। हीच संस्कृती तुम्ही आणि नरसिंगराव पाटलांनी आज तागायत जोपासलेली आहे। कुठंही आपण आपले राजकीय मतभेद बाहेर ठेवून या तालुक्याच्या विकासासाठी, या तालुक्याच्या जडणघडणीसाठी तुम्ही आजपर्यंत माझ्यासारख्या एक सुपुताला तुम्ही आशीर्वाद देत आलेला आहात। त्यामुळं ही संस्कृती आपल्या या तालुक्याची आहे। आज जे काय चाललेलं आहे तुम्ही सर्वजण पाहतात, त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती राहील, गट तट बाजूला ठेवून आपण या तालुक्याच्या भवितव्यासाठी, या मतदारसंघाच्या भवितव्यासाठी आपण सर्वजण एक होणं ही काळाची गरज आहे। आणि हा निसर्ग समृद्ध असा तालुका आणि इथं अण्णा बगाशी जसं सांगितले, या सर्व नेते मंडळींनी जे निर्माण केलेलं पाणी असेल, इथं आपली जी शेती तुम्ही सर्व बहादर शेतकरी फुलवतात आणि त्यामध्ये जी काय कमतरता होती ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून करोनाच्या काळात मी पाहिलेली आहे। आज अनेक जण वल्गना करतायत, आम्ही मेडिकल कॉलेज काढू, आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढू। आज या भागातली जनता 50 किलोमीटर अंतरावरती चंदगडपासून बेळगावला जाते। केली सोसायटीमध्ये सुद्धा आपण महाराष्ट्र शासनाच्या योजना लागू केल्या। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही केली सोसायटीमध्ये साहेब मुश्रीफ साहेब आपल्याच काळामध्ये महाविकास आघाडीच्या राजेश टोपे साहेबांनी आणि आम्ही सर्वांनी त्याचा पाठपुरावा करून आज तिथं लागू करून दिलेला आहे। गडिंग्लजला 100 बेडचं हॉस्पिटल मुश्रीफ साहेबांनी तिथं आणि 100 बेडचं दुसरं हॉस्पिटल करोनाच्या काळात तिथं निर्माण केलं आणि आज गडिंग्लजला एक मेडिकल हब म्हणून आपण इथं पाहतो आणि सर्वांना त्या तऱ्हेच्या सुविधा गडिंग्लजला आणि बेळगावला उपलब्ध आहेत। पण माझ्या ग्रामीण भागातल्या गरीब जनतेसाठी कुठेतरी ही आरोग्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून हा ट्रॉमा केअर सेंटर व्हावं म्हणून मी त्याचा पाठपुरावा केला। आदरणीय अजितदादांनी त्यासाठी निधी उपलब्ध करून दिली। एक सुसज्ज असं 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालय, चंदगडला सुद्धा 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय आहे आणि तालुक्याच्या अनेक ठिकाणी बर्मू अण्णा पाटील साहेब ज्यावेळेला जिल्हा परिषदमध्ये होते अशा अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र त्यावेळी मग तुडिया असेल, आडकूर असेल, हेरा असेल, आता मानगाव असेल, अशा अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध झालेली आहेत। त्या ठिकाणी आपली सर्व गरीब बाबडी जनता तिथं आरोग्याची सेवा घेण्यासाठी जाते। माझी विनंती राहील मुश्रीफ साहेबांना, पालकमंत्री या नात्यानं आणि आपलं आरोग्य खातं आपल्याकडे असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण जरी असलं साहेब, या विभागाचे तुम्ही
आमचे पालकत्व स्वीकारलेलं आहे। या विभागामध्ये ज्या ज्या कमतरता आहेत, जो या विभागामध्ये स्टाफची कमतरता आहे ती आपण तातडीनं पूर्ण करून देऊन आम्हाला इथं चांगले ह्या सर्व गरीब जनतेला इथं चांगली आरोग्याची सेवा शासनाच्या माध्यमातून मोफत तऱ्हेनं मिळावी अशा तऱ्हेची अपेक्षा मी तुमच्याकडे तुमचा एक सहकारी या नात्यानं मी करत आहे। त्यामुळं आज आपल्याला या शुभदिनी मला वाटते सकाळी मला भटजी महाराजांनी सांगितलं होतं की 10 ते 12 राहू काळ आहे। मी सत्यशोधक चळवळीतला एक कार्यकर्ता आहे। माझे वडील स्वर्गीय नरसिंग गुरुनाथ पाटील असतील, माझे आजोबा गुरुवर्य गुरुनाथ पाटील असतील, हे अशा सर्व गोष्टीमध्ये विश्वास ठेवत नसायचे, पण शेवटला मी सुद्धा नास्तिक नाही, मी सुद्धा परमेश्वराला मानणारा एक कार्यकर्ता आहे। आणि राहू काळ झाल्यानंतरच मुश्रीफ साहेबांनी याचा शुभारंभ आपला केलेला आहे। त्यामुळे मला खात्री आहे की आपल्यावरचं जे काय राहू होतं ते सगळं आजपासून निघून गेलेलं आहे आणि मुश्रीफ साहेबांचा भरभक्कम पाठिंबा तुमच्या आणि माझ्या पाठीशी असल्यानंतर, आदरणीय अजितदादांचा हात माझ्या डोक्यावर असल्यानंतर नक्कीच या मतदारसंघाचा कायापलट आणि विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण हातात हात घालून जे आपले मित्रपक्ष आहेत महायुतीचे त्या सर्वांना घेऊन आपण ते कार्य करायचं आहे। मग ते भाजप असून दे, त्याचबरोबर एकनाथरावजी शिंदे साहेबांची शिवसेना असून दे किंवा तुमच्या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून दे, आपण सर्वांनी हातात हात घालून येणाऱ्या विधानसभेला समोर जायचं आहे। त्यामुळे मला तुम्हा सर्वांना विनंती करायची आहे की आपापसातले गावातले असेल ते मतभेद बाजूला ठेवून आपल्या या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी एक शाश्वत विकास म्हणून जो गेल्या 5 वर्षामध्ये प्रामाणिकपणे करण्याचा सर्व स्तरावरती मी केलेला आहे, त्याची आज मला वाटतं अनुमती किंवा त्याची प्रचिती या मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना किंबहुना इथल्या मतदारसंघातल्या सर्व मतदारांना आणि नागरिकांना आलेली असेल। सगळ्यांना घेऊन जाण्याची संस्कृती आपल्यामध्ये आहे आणि त्याचप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा कुठल्याही पक्षाचा लवलेश न ठेवता आपण सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन या भागाच्या विकासासाठी नक्कीच आपण कार्य करू, याचं अभिवचन या निमित्तानं तुम्हा सर्वांना देतो। आज या निमित्तानं आदरणीय अजितदादांचे सुद्धा मनापासून आपले उपकार मानतो की त्यांनी आपल्यासाठी जे काय कार्य केलं या 5 वर्षाच्या काळामध्ये 1600 कोटीची निधी आपल्या या भागाच्या विकासाला त्यांनी अर्थमंत्री या नात्यानं आपल्याला दिलेली आहे। कुठेतरी त्याची परतफेड करण्याची वेळ येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये येते, त्याची तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जाणीव ठेवावी आणि त्या दृष्टिकोनातून सर्व माता भगिनींनी ज्यांना रक्षाबंधनची ओवाळणी दिली गेली आणि ज्यांना भाऊबीजची ओवाळणी सुद्धा काल तुमच्या सर्वांच्या खात्यावर जमा झाले, त्या भावाला तेवढं विसरू नका एवढं ह्या निमित्तानं सांगतो। मगाशी इथं आदरणीय मुश्रीफ साहेबांना दौलतचे कर्मचारी जे सेवानिवृत्त झालेले आहेत आले होते। साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे की त्यांचं जे काय प्रश्न असेल ते बँकेच्या लीगल सेक्शनला आदरणीय लुईस शाह साहेबांना विचारून त्या दृष्टिकोनातून तो निर्णय घेऊन सुद्धा त्यांची जी काय देणी द्यायची असतील ती त्या अथर्व इंट्राट्रेड कंपनीनं ती त्यांची देऊ असं सांगितलेलं आहे। आपल्यावर तो शब्द येता कामा नये साहेब, तुम्ही ते जे काय म्हणतायत ते 5 कोटी त्यांना त्यांच्या पगारावरती काय ग्रॅच्युटीवरती जे काय घालायचे असतील ते द्यायला सांगावं आणि त्याचबरोबर कामगारांची सुद्धा जी काय आणि शेतकऱ्यांची सुद्धा जी काय देणी आहेत ती सुद्धा देण्याला त्यांना आपण सूचित करावं अशा तऱ्हेचं आपल्याला ह्या विभागाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती करतो। बराच वेळ झालेला आहे, साहेबांना पुढे गडिंग्लजमध्ये पण कार्यक्रम आहेत, या निमित्तानं आपण सर्वजण एवढ्या बहुसंख्येनं आलात। मला शंका होती की काल आणि परवा पडलेला पाऊस जर पाहिला तर आज एवढी लोक येतील का। आम्ही 700-800 लोकांचीच फक्त तयारी केली होती, पण इथं 1000-2000चा हा महासागर इथं येऊन आदरणीय मुश्रीफ साहेबांचा स्वागत करण्यासाठी आणि त्या कामाचा प्रारंभ करण्यासाठी आणि शुभारंभ करण्यासाठी तुम्ही सर्वजण आलात। हा राजेश पाटील आयुष्यभर तुमचे ऋण फेडू शकणार नाही हे एवढंच या निमित्तानं बोलतो। सदैव तुमच्या विकासाच्या कामामध्ये सदैव तुमच्या ऋणामध्ये राहायसाठी आयुष्यभर माझं त्यामध्ये कार्यरत राहीन हे अभिवचन तुम्हाला देतो आणि माझी तुमच्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हणजे बरोबर त्यामुळं
हा प्रकल्प रखडला आणि मला आठवते की सातत्याने अजितदादा पवार यांच्याकडं आपले आमदार राजेश पाटील यांनी ठाण मांडलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्या तालुक्यातील सर्वात मोठी मागणी आज आपल्या या हलकर्णीच्या MIDCमध्ये जे ट्रॉमा सेंटर आणि आपण उपजिल्हा रुग्णालय आहे हा कशाही प्रकारे मंजूर झाला पाहिजे, वर्क ऑर्डर झाली पाहिजे आणि पैसे आले पाहिजे. आणि बंधूंनो, ती वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यावरच आज राहू काल संपल्यानंतर आज राजेश पाटलांनी मला निमंत्रित केलं आणि माझ्या हस्ते त्या कार्यक्रमाचं पायाभरणी झाली. आता जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे काम कोण रोखू शकणार नाही. हे दवाखान्याचं काम, हॉस्पिटलचं काम तिथे चांगल्या पद्धतीने चालेल असा विश्वास व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. बंधू भगिनींनो, श्रीमंत माणसाला सरकारी हॉस्पिटलची काही आवश्यकता असत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो मोठ्या दवाखान्यामध्ये जाईल, आपला उपचार करून घेईल. परंतु ज्याच्या हातावर पोट आहे, जे गरीब आहेत, दीन आहेत, दलित आहेत, ज्यांना दिवसभराच्या आपल्या खर्चाची मेळ घालणं हे महाग कठीण काम असतं, त्याला एखादा आजार झाला की असं कुटुंब कसं बसू शकतं, त्याचं कशी त्रेधा त्रिपीट उठते हे मी अनेक वेळा माझ्या राजकीय सामाजिक जीवनात मी पाहिलेलं आहे. आणि मग गरीब महिलांच्या डिलिव्हरी असतील, बाळंतपण असतील, त्यांचे सिजरीन असतील, जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या काही समस्या असतील, म्हणून ह्यासाठी सरकारी इस्पितळाची फार मोठी आवश्यकता असते. आणि आपण उपजिल्हा रुग्णालय करतात, अतिशय चांगल्या पद्धतीनं ते चालेल आणि आपल्या तालुक्याच्या आणि आपल्या विभागाच्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत ते मला वाटतं हे हॉस्पिटल पूर्ण करेल असा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. लवकरात लवकर हे हॉस्पिटल पूर्ण व्हावं. आता हे हॉस्पिटल अमर जाधव म्हणून एक चांगले कंत्राटदारांना काम दिलेलं आहे, तर यांना हे हॉस्पिटल बांधण्याचा फार मोठा अनुभव आहे. ते माझे मित्र आहेत. मी त्यांना विनंती करेन, दर्जेदार अमर हे हॉस्पिटल बांधा, लवकरात लवकर बांधा. पैसा पुढं मागं झाला तर खिशातला घाला, हॉस्पिटल पूर्ण करा आणि त्या उद्घाटनाला वर्षाच्या आत मला बोलवा, एवढी कंत्राटदारालाच विनंती करतो. आता मगाशी आम्ही राजगोळीला प्राथमिक आरोग्य केंद्राचं शुभारंभ केला. ते तरी 3-4 वर्ष बांधून पूर्ण होतं, परंतु डॉक्टर्सच नव्हते. अनेक तिथं नर्स किंवा वार्डबॉय याची कमतरता. मी मगाशी जिल्ह्याचे CEO कार्तिकेयन आणि आपले DHOना सांगितलं की ताबडतोब 2 डॉक्टर्स भरलेले आहेत, पण बाकीचा स्टाफ अजून यायचा आहे. तिथेही येत्या 8 दिवसात त्याची परिपूर्ती होईल आणि तेही हॉस्पिटल सुरू होईल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांची मगाशी निवेदकांनी सांगितलं, शिक्षण, पाणी आणि आरोग्य ही सगळ्यात मोठी मूलभूत गरज असते नागरिकांची. आणि लोकप्रतिनिधी त्यामध्ये लक्ष घालून ह्या शिक्षण, आरोग्य आणि पाण्याबरोबर आपले जे रहदारीचे मूलभूत विकासाचे जे प्रश्न असतात, रस्ते असतील, इतर समस्या असतील, हे सोडवण्यामध्ये आपण ज्यांना संधी दिली ते राजेश पाटील आमदारांनी जवळजवळ 1600 कोटीचा निधी आपल्या या मतदारसंघामध्ये आणला आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. आणि पुन्हा ते पुन्हा आशीर्वाद मागण्यासाठी आज ते आपल्यासमोर आहे. बंधूंनो, इतका निधी, प्रचंड निधी अजितदादा पवारांसारखं नेतृत्व त्यांना लाभलं. यामुळं आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये चांगली काम करण्याची संधी त्यांना मिळाली, चांगला निधी आणता आला आणि आपल्या या मतदारसंघाचा कायापालट करण्यामध्ये त्यांना आता यश आलेलं आहे. बंधू भगिनींनो, ज्याचा उल्लेख त्यांनी जाता केला, महायुती सरकारनं सुद्धा आपल्या मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते अजितदादा पवार यांनी
परवा बजेटच्या सेशनमध्ये मुख्यमंत्री लाडकी योजना, बहीण योजना, एका कुटुंबातील एका विवाहित महिलेला आणि एक अविवाहित मुलीला जुलैपासून 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचं होतं, त्याच्यापूर्वी 2 महिन्याचे पैसे आम्ही भेट म्हणून दिले. वाटते आमच्या लाडक्या बहिणींना ते पोचले असतील. पुन्हा आता 3 महिन्याचे पैसे आता नोव्हेंबर पर्यंतचे आम्ही देत आहे. म्हणून आम्ही महिलांच्यासाठी ही तर योजना आपण आणलीच. मी आता आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण घराघरात जाऊन कुठल्या महिलेला ही पेन्शन आली आणि आली नाही ती माहिती घेण्याची आवश्यकता आहे. आपला प्रचार राजेश पाटलांचा करत असताना शासनाने एवढ्या योजना आणल्या, त्याचा लाभ जर नागरिकांना होणार नसेल तर आमच्या योजनेचा फायदा नाही. म्हणून ज्यांना अजून पैसे आले नसतील, ज्या त्या गावच्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असतील, त्यांच्यावर शासनाने जबाबदारी टाकलेली आहे. ते पैसे का आले नाहीत त्याला विचारायचं. त्याच्यामध्ये एक मोठं कारण आहे की बँकेचं आधार शिडिंग झालेलं नाही, KYC नाही झालेली. त्यामुळं माझी कार्यकर्त्याला विनंती आहे, आपण घराघरामध्ये जाऊन हे 7,500 रुपये आता आपण जुलैपासूनचे दिलेले आहेत. त्या सगळ्या भगिनींना मिळालेत काय त्याची माहिती घ्या. त्यानंतर आपण मुलींना उच्च शिक्षणामध्ये या वर्षीपासून मग इंजिनिअरिंग असेल, सिव्हिल असेल, फार्मसी असेल, MBBS असेल, ॲग्रिकल्चर असेल, यामध्ये पदवी आणि पदविकेमध्ये जी मुलगी प्रवेश घेईल त्याला 100% फी आम्ही माफ केलेली आहे. त्याशिवाय आता महिलांना वर्षाला 3 सिलेंडर आम्ही देणार आहोत. 3 सिलेंडर म्हणजे सिलेंडर देणार नाही, जिथं ते भरून घेत आहेत पैसे आम्ही खात्यावर पाठवणार, तिथं 3 सिलेंडर त्याने भरून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळे मोफत हे 3 सिलेंडर आहेत. त्याशिवाय केशरी आणि पिवळ्या कार्डावर आपण गहू आणि तांदूळ मोफत देतो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2029पर्यंत मोफत देण्याचं आता आश्वासन दिलेलं आहे. त्याशिवाय आमचं युतीचं सरकार सणावारीला म्हणजे दीपावली, दसरा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, आम्ही 4 जिन्नस 100 रुपयेवर साखर, रवा, चना डाळ आणि पाम तेल देतो आहे. ते सुद्धा ते घराघरात पोचते केले. या सगळ्या माहिती कार्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. बंधू भगिनींनो, 50% STमध्ये सवलत आम्ही त्यांना दिलेली आहे. त्याशिवाय अनेक योजना, बांधकाम कामगाराच्या योजना चांगल्या पद्धतीनं आपण राबवतो आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये 15 लाख बिनव्याजी कर्जाची योजना आम्ही देतो आहे. आणि आमच्या लाडक्या भावांनासुद्धा 3 हॉर्स पॉवर 5 आणि 7 या हॉर्स पॉवरचं विजेचं बिल माफ केलेलं आहे. मागचं त्यांनी द्यायचं नाही आणि मागायचं नाही, आमचा करार ठरलेला आहे. त्यामुळे 0% बिल आता या वीज बिलाचं झालेलं आहे. आता यापुढच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेली आहे, 8 तास वीज ही दिवसा देण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे. 6 महिन्यात त्याची कारवाई सुरू होईल. 1 रुपयेमध्ये पीक विमा योजना आहे. दुर्दैवाने शेतकरी अपघातात मयत झाला तर 2 लाख रुपये गोपीनाथ मुंडे आपण अपघात विमा योजना देतो आहे. गाईला 5 रुपये लिटरला अनुदान देत होतो, आता गाईला 7 रुपये लिटर आम्ही अनुदान देतो आहे. अशा अनेक योजना आपण शेतकऱ्याच्यासाठी आणि आमच्या भगिनींच्यासाठी आपण आणलेल्या आहेत. मला वाटते कार्यकर्त्यांनी याचा प्रचार आणि प्रसार करणं, मला वाटते राजेश पाटलांनी याची एक पुस्तिका चांगली काढून आपण कार्यकर्त्याला कामाला लावण्याची आवश्यकता आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपण राजेश पाटलांनी गेल्या 5 वर्षात आणलेला निधी, केलेलं काम, विकासाची कामं ठेवणं लोकांच्या समोर आणि आपल्या युती शासनाने गेल्या 4-5 वर्षामध्ये विशेषतः आम्ही सत्तेत गेल्यानंतर ज्या योजना आणलेल्या आहेत त्याची माहिती देणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि हे काम कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन करावं आणि येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजेश पाटलांना विजयी करावं. मगाशी राजगडला मी बोलून गेलो, पुन्हा जर त्यांना संधी दिली तर या राज्याचे ते राज्यच मंत्री होतील असं मी मगाशी बोलून गेलो होतो. ते आपण भविष्य खरं करावं एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. आज या सभेला ब्रह्माअण्णा पाटील उपस्थित आहेत. मी मगाशी राजगडला मी सांगितलं की अण्णा येणार काय कार्यक्रम. अण्णा माने जिथं विकासाचं काम आहे तिथं मी येत असतो आणि ते आले. मी मनपूर्वक आभारी आहे. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, ते युतीचा धर्म पाळणारे नेते आहेत. त्यामुळं अण्णांना मी विनंती करतो, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या युतीचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून यावेळेला तुमचा सगळा आशीर्वाद राजेश पाटलांच्या मागं ठेवावं.
काही चुका बिका झाल्या तर मुलगा आहे लहान, माफ करा. तुम्ही आणि आपण चर्चा करू. परंतु यावेळेला आपलं तुमची साथ, तुमचा आशीर्वाद. अण्णांचं वय 86 आहे. मी मगाशी म्हटले 125 वर्ष अण्णा जगणार आहे. 125 वर्ष. नुसतं 100 काय सहज जाईल. आता 86 वर्ष वय आहे. म्हणजे अण्णाने 27 चित्र व्हावं ही मी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. पुन्हा या कार्यक्रमाला ते आले, मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांचं मार्गदर्शन सातत्याने आम्हाला मिळत राहावं. त्यांचे ज्या सूचना, त्यांचे अनेक अनुभव हे मला वाटतं या जिल्ह्याच्या, या तालुक्याच्या विकासासाठी आम्हाला मार्गदर्शक ठरतील असा विश्वास व्यक्त करतो. एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी राजेश आपण दिलीत आणि राहू काल झाल्यावर त्या हॉस्पिटलचा पायापाटी केला. त्यावर मनपूर्वक तुम्हाला सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो. जय जय महाराज.